कोण आहे? कोण आहे का? हो ते कोण आहे तुम्ही? मी का नवीन आहे एरियामध्ये. नवीन? मग तुम्ही आमच्या घरात काय बोलायले? अहो म्हणलं इथं कुठं रूम भेटेल का? रूम कशाला पाहिजे तू? काही अहो मी कार्यक्रम काही आहे? जोर थोडी तर मला असं बाहेर उभं केलं जरा देऊ का नको? ये. तेच ना मग. नाही, मला वाटलं काही कार्यक्रम आहे, पाहुणे रावळाला झोपायला काय. म्हणजे म्हणजे असं काही जागा पुरत नाही ना, काही कार्यक्रम असले मग येते माझ्याकडे असं विचारायला. अहो नाही तसं नाही, रूम भाड्याला पाहिजे म्हणजे राहायसाठी फॅमिली आहे आमची. फॅमिली आहे का? फॅमिली म्हणजे तसं नवरा नाहीये, मी आणि लहान लहान पोरं आहे दोन. मग पोरं कुठे आता? पोरं आता मावशीकडे सोडले. मावशीकडे? हा. तुम्ही एकटे झाले का? हा म्हणजे आता रूम पाऊस सर सामान टाकू सर मग नाही का? हा हा हा. हा त्याच्यामुळे मग पाहुण्याची येतं नाही का तिथं ऍडजस्ट नाही होत? नाही ना, तर तिथं बहीण आहे, तिचे नवरा आहे, तिचे 5-6 पोरं, मग लय मोठी फॅमिली आहे ना तिची. पाहुण्याची येतं कौरव हा राहणार. मग त्याच्यामुळे. बरं, मग मिस्टर काय बाहेर गावी आहे का? आता तुम्हाला सांगावं तेवढं कमी आहे. सामान कुठे आहे तुमचं मग? सामान आहे ना बहिणीच्यातच. बहिणीची येतं ते? हा तर भेटन तुम्हाला, तर इकडे आपण बसून चर्चा करू. हा का, म्हणजे पण मग तुमच्या हिशोबाने जर भेटले ना तर चांगलं बघ, म्हणजे ओळखी पाळखी ना जर चांगले room भेटले. ओळखे पाळखे ना माझ्या हिशोबानं म्हणजे माझ्याकडे 2-3 रूम आहे. हा हा, मग तर म्हणजे तुमचं स्वतःच आहे का? स्वतःच बांगला आहे माझा, पण मी असं देत नाही कधीच किरायला. पण आता तुम्ही लहान पोरं सांगितले हा आणि गावातच आता तुमचे पाहुणे आहेच ना आमच्या गावात, हा आहे ना. आणि ते पण तुमचे मिस्टर थोडे अहो, ते अडचण जाकण वाटत. जुले नाही का, हा ते आमचे काका आहे. मग ते काय आता गावातले माणसं थोडं फरक येते ते. तेच ना मग. त्यांचे पाहुणे काय आणि आमचे पाहुणे काय तुम्ही आता. अहो याच काय करू तुम्ही? अहो तसं नाही, आमच्या गावात असं फरक नाही समजी. पार्क म्हणजे तुम्ही तर काय का ऐका मी काय सांगतो, फरक म्हणजे आता ते आमचे दोस्त आहे का नाही. अहो ते दोस्त आहे ना, मी बोलीन म्हणजे असं काय करू तुम्ही? बरं, किती दिवसासाठी पाहिजे तुम्हाला? आता किती दिवस सांगू तुम्हाला, म्हणजे मला रूम भाड्याने घ्यायचं आहे. मी तिथं आयुष्यभर राहीन, माझं रोज तर राहीन. कसं राहतं तुम्ही ऐका, तुम्ही नवीन कोणी एका तासासाठी घेतं, कोणी एका रात्रीसाठी घेतं, कोणी 8 दिवसासाठी घेतं. अशी जोडपी येते ना आमच्याकडे. अहो इथे लॉजिंग आहे का तुमची? असं कसं? नाही, पण मग ते आमचे विद्वाजींच्या आतून कारभार चालतो माझा. आतून? आतून म्हणजे असं चोरून लपून पाहुणे बा माझी असं कोणाला कळून नाही येत. हा का? बायकोच नाही ना, मला मी एकटाच राहतोय, मग मला काय कोणी विचारी. तुम्हाला बायको नाही? नाही, लग्न मग व्हायचंय एवढं अजून. घर आणि ते. मग पैसा भरपूर आहे ना, पण मग या अशा कामामुळे पुढे जी आली ती पटवून देतात. आता तुम्ही एकटेच राहते का हा. मोठ्या घरात? हा. जोडपे करून देतो, एखादी पटली तिने केलं माझ्या सगळं लग्न ठेवून घेईन मी तिला. हा. असं पण भेटा ना, आहे तुमची कोणी बहीण ही? अहो, तुम्ही ना म्हणजे असं हे नको मला नाही आवडत असं. मी तशी बाई नाही हो. अहो तुम्ही एवढ्या भारी म्हणून तुम्हाला बहीण असणच नव्हे एखादी चुलत बहीण, बहीण, मावस बहीण. बाई ना हं. त्याला काय करते, त्याला मी बायको नाही का, बोलून 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 राहतेच नाही. मग राहायची सोय होईल, नाही पोरायची होईल. घरलं भारी हो तुमचं. अहो आत्ता बांधलं तिकडं आहे ना, जुनं वाडा आहे. तुम्हाला लग्न करायची का? हा ना, असं तर सांगितलं तुम्हाला पैसे देईन मी 1,00,000-2,00,000. तुम्ही काय करा म्हणजे असं थोडं शांत असं मी सांगते तुम्हाला. पोरगी मी पाहिजे तुम्हाला लागलं तर. हं. तर मग कसं आहे, मला पण लहान लहान पोरे मानावर डांगर नाही. मग जसं तुम्हाला जशी गरज आहे ना बायकोची, तशी मला चांगल्या घराची नवऱ्याची अशी गरज आहे. म्हणजे तुम्हाला नवऱ्याची गरज आहे आणि मग तुम्ही म्हणते पोर आहे, नवरा कुठे आहे? हो गरज म्हणजे मानावर काम करीत नाही. असं आता असं. बाई माणूस 2 पोरं घेऊन पुढे कामाला जाईल. हा, लोकांची नजर कशी तुम्हाला माहिती आहे नाही, ना, नाही. किती वाईट लोक आहे. आणि तुमच्यासारखी एवढी सुंदर वया सोडीती कधी? म्हणजे म्हणजे एवढे चांगले बाया खरंच सोडते का नवरा सांगा नाही? हा मग तेच ना, मला ना म्हणजे असं कामाला पण जाता येईना पुढं. मी होते 2-3 घरी मग म्हणजे तुम्ही इथं जर थांबल्या ना मग सारी सोय करायची, म्हणजे असं खायची प्यायची. मग तुम्ही इथंच राहा, भाडं देऊ नका लागलं तर. हा मग भाडं नाही घेणार का तुम्ही? आणि जर तुमचं असं मला वाटतं विचार आला असतं मग पहा, नसली बहीण तर मग तुम्ही बी लग्न करू शकता माझं. तुमच्या संग हा. आपण मग तुमचं वय ना कसं? अहो एवढं भारी तुम्ही असं पाकू पुढं सापडा तुम्हाला. हं? हा? आणि म्हणजे कसं मला तुम्ही सहारा दिला, तुम्ही खरंच चांगले बरं का.
खरं अहो सहारा काय उलट तुम्ही हा म्हणले तर मला सहारा भेटन. तुम्हाला काय तुम्ही बाया एवढी चांगली बाय कोण नाही म्हणणार. कसं तुला माहिती नाही एकटं बाईचं जीवन कसं राहतं. नाही हो आता आजपासून मी आहे ना एवढं काय एवढं घेत. म्हणजे माझा मी म्हणते मग भाग्यच उजावून तुमच्याकडे आले मग पाहायला. एक काम करतो फारकत घेतात तुम्ही म्हणजे मग त्याला सोडून या मग बिंदास होऊन नाही फारकत नाही जवळ जमान तर राहील मी. जामाचं काय मी तुम्हाला सोडणार नाही ना असं लोड कोण घ्या तुम्ही. आतापासूनच राहणं सामान बिना काढून फक्त पोरं घेऊन पोरं आपलं एवढं पासार कोणाला लावा असतं. हा सगळं आहे सगळं. तुम्हाला पैसे लागले देऊ का? हं? पैसे मग तुम्ही असं काय पण हो माग अहो अजून पोरं नाही काही नाही नंतर पाहू ना आपण आता म्हणजे तुम्ही ऐका मध्ये चालू बेडरूम मध्ये कुठं मध्ये नाही मी मध्ये नका नाही आणि काय मग माहिती किती पोरं घरी दिवस घेऊन येते ना. पोरं ऐका ना. अहो तुम्ही असं काय करू नये आत्ताच कुठं अहो ऐका ना तुम्ही सोडा ऐका ना अहो सोडा मी घरी जाते ना पोरं घरी घेऊन येते मग पोह पैसे देतो लगेच तुम्हाला जायला यायला. म्हणजे लगेच भाडे तेवढं मग पाहिजे गाडी करून सामान घेऊन या लगेच. कसं करू तसं माणूस सगळं चांगलं आहे का तुम्ही खरंच चांगलं आहे तुम्हाला काही नाव ठेवलं हे नाही तसं माझं पण म्हणजे नवऱ्याचं प्रेमच नाही अहो भेटलं ना. मी तर म्हणतो दम खाल्लं फायदा झाला एवढी चांगली बायको भेटणं काही साहजिक आहे. मी आवडले तुम्हाला मग आवडले नाही एकाच नंबर काम झालं. नाही पण बायको त्याची मुळे किती दिवस लग्न नाही झालं. किती गंजवड प्यारली गंज म्हणायची पण आवडत नव्हतं. हा का? त्यानंतर असं पैसा पाणी पुन्हा बांधला म्हणजे हा मग एवढं मोठं घर बी मोठं कोण नाही म्हणा तुम्हाला नाही का ते तुम्ही एवढे सुंदर पण आहे हँडसम पण आहे साधं आहे ना पैसा आहे पाणी आहे, पण मग बायकोच नव्हते काय तर. सांगा आता काय करू मी माझी पोरं घेऊन येते दोघं चांगले राहू नवरा बायको सारखेच राहू कोणाला डाऊट नाही आला पाहिजे. मग लग्न करू ना असं कसं. लग्न मग नंतर करू ना 4-6 महिने मला पाहून तू तुम्ही म्हणजे भरोसा नाही का. नाही भरोशाच मग नाही. एक काम करतो ना 10 लाख तुमच्या नावावर टाकून दे, मग भरोसा नाही. 10 लाख नाही ना मग अहो, तुम्ही आता आता तर माझ्या अकाउंटला पडलेलं लक्ष तुमच्या अकाउंटला राहिले माझे गंज असे 10 अकाउंट चालेल मग मला काय अडचण नाही 10 लाखात भरोसा आलं तर मग 1 कोटी टाकेन. हा मग 10 लाख म्हणलं मग काय पण पाहिजे आहे ना हम्म. त्याच्यामुळं हा ना. हा